ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या 12 वाहनांवर परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागांची संयुक्त कारवाई। 12 वाहनांवर ठोकला 40 ते 50 हजार रुपयांचा दंड। शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई फाट्यावर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनावर गुरुवारी सायंकाळी आरटीओ, शिरपूर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त वतीने रात्री 9 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती। विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी 11 वाजता सुरू झाली, मात्र रात्री 9 वाजले तरी कारवाई सुरूच होती। विशेष म्हणजे यावेळी ढापुरी येथील सरपंच अजय कवरासे, कुरेचे विजय झाडे, तुळशीराम बोबडे व गावकऱ्यांचे कारवाईकरिता सहकार्य लाभले होते। शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई मोहदा परिसरात अनेक खाणी आहेत। सदर खाणीमधून गिट्टी, डोलोमाइट, मुरुम अशा अनेक खनिजांची वाहतूक वाहनामधून सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या रस्त्यावरून सदरची वाहतूक सुरू आहे त्या रस्त्याची क्षमता 55 टन वजनाची असताना सदर वाहनामधून 70 टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याचे मोटार वाहन कायदा 1988 कलम 94(1) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। शिरपूर वेळाबाई मोहदा रस्त्यांची या ओव्हरलोड वाहतुकीमुळे पूर्ण वाट लावली असून जागोजागी खड्डे पडले आहे। गुरुवारी 18 जुलैला सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना वेळाबाई मोहदा कडून ओव्हरलोड वाहने येत असताना बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार यांना दिसून आले। त्यांनी याबाबतची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांसह शिरपूर पोलिसांना दिली। माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र आरटीओ उशिरा पोहोचल्याने सकाळी 11 वाजताची कारवाई रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती। यावेळी 55 टन वजनाची क्षमता असताना 68 ते 70 टन वजनाची ओव्हरलोड वाहतूक करताना 10 ते 12 आयवा ट्रक वाहने आढळून आले। एका ओव्हरलोड आयवा ट्रकवर अंदाजे 40 ते 50 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर कारवाईची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे हे आपल्या पथकासह उपस्थित होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुहास ओचावार त्यांचे सहकारी सुद्धा उशिरापर्यंत हजर होते। कारवाईची पूर्ण माहिती पुढे प्रसारित करण्यात येईल। वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।